महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या 12वीच्या परीक्षांचा निकाल आज जाहीर करण्यात आला। राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने या परीक्षांचं आयोजन करण्यात आलं होतं। या परीक्षेमध्ये पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य आणि व्यवसाय अभ्यासक्रम ITI या शाखांसाठी एकंदर 14,27,085 विद्यार्थी नोंदणी केली होती। त्यापैकी 14,17,969 विद्यार्थी यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली। त्यापैकी 13,02,873 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। उत्तीर्णतेची टक्केवारी 91.88% एवढी आहे। खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 36,000 एवढी होती। त्यापैकी 35,697 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून 29,000 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। या परीक्षेमध्ये राज्यातील 9 विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून 42,388 पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंद केली होती। त्यापैकी 42,024 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली। यापैकी 15,823 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। या परीक्षेला राज्याच्या 9 विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून 7,310 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। त्यापैकी 6,705 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। माझं नाव विघ्नेश भोग आहे। मी तुषार अकॅडमी ठाण्याच्या या क्लासेसमध्ये शिकत आहे। मला 90% आले आहेत। क्लासमध्ये सरांनी खूप मेहनत केली आहे। आमच्यावरती खूप आम्हाला प्रोत्साहन दिलं आहे। आम्ही स्वतः पण खूप कॉन्फिडंट होतो। क्लासेसमध्ये प्रॉपर टेस्ट झाले होते। संडे टू संडे खूप टेस्ट होते। त्याच्यामुळे आम्हाला नॉलेज भेटलं कसा पेपर द्यायचा। ह्या सगळ्या गोष्टींनी आम्हाला लय मदत केली, म्हणून आम्ही बोर्डमध्ये एवढे मार्क आणले। आमचा क्लास एप्रिल महिन्यामध्ये सहसा सुरू होतो आणि स्टार्टिंगपासून आम्ही जास्त त्याच्यावर प्रेशर करतो, कारण का अकाउंट जे आहे त्याच्यामध्ये 90-95 ऑटोमॅटिक भेटतात। आमच्या या दोन्ही मुलांना एकाला 98 एकाला 97 आलेलं आहेत अकाउंट्समध्ये। आणि स्टार्टिंगपासून जर त्यांनी कन्सिस्टन्सी ठेवली अभ्यासामध्ये तर 90% कुठेही जाणार नाही त्यांचे।